मुंगी आणि कबूतर. एकदा जंगलात एक मुंगी आपली तहान भागवण्यासाठी वाहत्या पाण्यापाशी जाते. पाणी पित असताना चुकून ती त्या पाण्याच्या प्रवाहात पडते. तिला पोहता येत नव्हते, त्यामुळे ती बुडायला लागते. पाण्याच्या बाहेर येण्यासाठी ती खूप प्रयत्न करत असते, पण तिला यश मिळत नाही. जवळच एका झाडाच्या फांदीवर एक कबूतर बसलेले होते. त्याने त्या बुडणाऱ्या मुंगीला पाहिले. त्याला मदत करण्याची इच्छा होती, पण ते मनात म्हटले, मी तरी काय करू, मला सुद्धा पोहता येत नाही. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. त्याने एक झाडाचे पान त्या मुंगीच्या जवळ टाकले. मुंगी पटकन त्या पानावर चढली आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागली. थोड्या वेळाने ती किनाऱ्यावर येते आणि कबुतराचे आभार मानते. यावर काही दिवस उलटून जातात आणि एक शिकारी जंगलात येतो. एका सकाळी कबूतर झाडावर बसले असते, तेवढ्यात तो शिकारी त्या कबुतरावर नेम धरतो. हे सर्व कबुतराला माहीत नसते, पण मुंगीला समजते की शिकारी आपल्या मित्राला मारणार आहे. मुंगी जोरात ओरडते, पण तिचा आवाज कबुतरापर्यंत पोहोचत नाही. मला दुसरं काहीतरी केले पाहिजे, मुंगी विचार करते. तेवढ्यात तिला एक युक्ती सुचली. शिकारी त्या कबुतराला मारणार असतो, तेवढ्यात मुंगी त्याच्या पायाला जोरात चावते. शिकारी वेदनेने जोरात ओरडतो आणि त्याचा नेमही चुकतो. पण शिकारीच्या आवाजामुळे कबुतराला चाहूल लागते आणि ते दुसरीकडे उडून जाते. अशा पद्धतीने मुंगी पण कबुतराला मदत करते. या कथेतून आपल्याला बोध मिळतो की आपण दुसऱ्यांना मदत केल्यावर आपल्याला देखील गरज पडल्यास मदत मिळते. अशा नवीन नवीन गोष्टींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.